पण काय वाटतं म्हणजे महायुतीकडून अजूनही जागा वाटपासून झाली नाही, नाशिक जागेचा तिढा कायम असताना त्यांनी शिवसेनेकडून भरणार? आता मला काय माहिती आहे, मी जे तुमच्या समोर इथे नाशिकमध्ये आहेत तिकडे काय ठरलं काय मला माहिती नाही. त्यांच्या शिष्टमंडळाने आपली भेट घेतली होती. त्यांच्या शिष्टमंडळाने आपली भेट घेतली होती का? हां, ते असं आहे ना की आता ज्यांना उभं राहायचं आहे ते सगळ्यांची भेट घेणारच. आपण देखील महायुतीतील नेते आहात, आपण देखील महायुतीतील मोठे नेते आहात, त्या संदर्भात काही चर्चा झाली होती शांतिगिरी महाराजांच्या? आता लोक आल्यानंतर ते हेच सांगणार ना की आम्ही फॉर्म भरतो, आम्हाला सहकार्य करा वगैरे वगैरे सांगतात. आपण काय सांगायला पाहिजे, तुम्ही सांगा. साहेब, एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, अजूनही आपला तिढा हा काय माहीत कधी मला काही माहिती नाही आहे. हा प्रश्न जे आहे तिथे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार ते बसून सोडवतील, ते नाव जाहीर करतील, त्यावेळेला बघू. ते ज्यांचं नाव जाहीर करतील त्यांचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे. बाकी तोपर्यंत जे आहे सगळे लोक येणारच, विरोधी पक्षाचे येणार, ज्यांना वाटतं की शिवसेनेचं तिकीट मला मिळणार ते मिळणार. आता कोणी किती आपला विरोधक असला किंवा आपला पाठण निवडणुकीमध्ये तर प्रत्येकजण प्रत्येकाला भेटणार आणि आपण प्रत्येकाचा आदर ही आपली संस्कृतीच आहे. साहेब, नाशिकच्या जागेवरून तुम्ही नाराज आहे म्हणून इतर ठिकाणी प्रचाराला जात नाही अशी चर्चा आहे. चलिए. तर नाराजीच्या वक्तव्यावरती छगन भुजबळ यांनी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, पण ज्या उमेदवाराचं नाव घोषित होईल त्या उमेदवारासाठी आम्ही एक दिलानं काम करू असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.